भुसावळात सकल हिंदू समाजातर्फे भव्य निषेध मूक मोर्चा। मोर्चात 8 ते 10,000 नागरिक सहभागी। महिलांचा लक्षणीय सहभाग। भुसावळ येथे ऑगस्ट 16 बांगलादेशमधील अल्पसंख्याक हिंदू समाजावर तेथील बहुसंख्य समाजाकडून प्रचंड अत्याचार होत आहेत। या अत्याचाराचा निषेधार्थ भुसावळमधील सकल हिंदू समाजातर्फे भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। सदर मोर्चा सकाळी 10 वाजता अष्टभुजा देवी मंदिर जामनेर रोड येथून निघाला। मोर्चात बक्षो गुरुदासराम जग्यासी, स्वामी ब्रह्मानंद, दत्त गिरणारी मठ, रासयात्रादास इस्कॉन, श्री धर्मस्वरूप स्वामीजी शास्त्री, धनराज महाराज अंजाळेकर, प्रभाकर शास्त्री, चक्रधर मंदिर, गोटू गोरवाडकर गुरुजी, अमृत रामदास जग्यासी, बालयोगी महमडलेश्वर गेदधल बाबा, महमडलेश्वर जनार्दन हरी महाराज, अर्जुन सिंगजी महाराज, माधवस्वामी शास्त्री, भक्ती श्रीजी महाराज, भंते सुमनतेस, उंगलिमल व शामरत्न यांच्यासह विविध संप्रदायांचे धर्मगुरू, साधू संत, व्यापारी, सराफ असोसिएशन, हॉटेल चालक, ज्येष्ठ नागरिक, बांधकाम व्यावसायिक, युवक युवती, श्री गणेश व नवदुर्गा मंडळाचे कार्यकर्ते, शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी आणि विविध क्षेत्रातील नागरिक बहुसंख्येने सहभागी झाले होते। नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने आपली दुकाने बंद ठेवली होती। भाजी बाजार, डेली मार्केट, सर्व दुकाने बंद राहिली। शैक्षणिक आस्थापनामध्ये काळ्या फिती लावून अनेकांनी निषेध नोंदविला। न्यायालयातही पक्षकारांचा शुकशुकाट होता। हा मोर्चा अष्टभुजा देवी मंदिर जामनेर रोड, ब्राह्मण संघ, मरी माता मंदिर, लक्ष्मी चौक, सराफ बाजार, गांधी चौक, अमर स्टोअर्स, बाजारपेठ, पोलीस स्टेशन, लोखंडी पूल, गुजराती स्वीट, महाराणा प्रताप चौक, गांधी पुतळा, जळगाव रोड, प्रभाकर हॉल समोरील प्रांत कार्यालय पर्यंत करण्यात आला। मोर्चाच्या अग्रस्थानी निषेध फलक, राष्ट्रध्वज आणि भगवा ध्वज, 4 रांगेत मोर्चात सहभागी हजारो लोकांची उपस्थिती होती। मोर्चात कुठल्याही घोषणा देण्यात आल्या नाही। मोर्चा प्रांत कार्यालयात पोहोचल्यानंतर निषेध मोर्चाचे लेखी निवेदन या मोर्चाचे नेतृत्व करणारे सर्व साधू संत, धर्मगुरू, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष यांच्या हस्ते प्रांताधिकारी कार्यालयात देण्यात आले। या निवेदनात बांगलादेशमध्ये अल्पसंख्याक समुदायावर प्रचंड अत्याचार होत आहेत, त्यांच्या सुरक्षतेसाठी ताबडतोब पाऊल उचलावी। भयभीत स्थिती व असुरक्षित वातावरणामुळे जीव वाचवण्यासाठी भारताच्या सीमेजवळ जमा झालेल्या बांगलादेशातील अल्पसंख्याकांसाठी छावण्या सुरू कराव्यात। गेल्या काही दिवसांपासून भारतात सुद्धा घडलेल्या काही घटना पाहिल्यास असे दिसून येते की असा काही हैदोस जिहादी माजवण्याच्या प्रयत्नात आहेत। अरविंद वैश्य आणि यशश्री शिंदे ही त्याची उदाहरणे आहेत। अशा घटना थांबवण्यासाठी कठोर कायदा व्हावा आदी मागण्यांचा त्यात समावेश आहे। निवेदन स्वीकारल्यानंतर प्रांताधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांनी बाहेर येऊन मोर्चातील नागरिकांच्या भावना सरकारपर्यंत पोहोचवणार असल्याची ग्वाही दिली। उपस्थित संतांनी मार्गदर्शन केले व राष्ट्रगीताने मोर्चाचा समारोप करण्यात आला आहे। मनोहर लोणे, दिव्य महाराष्ट्र न्यूज, भुसावळ। लाइन में 4 लोकांची लाईन आली पाहिजे।